हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण ड्रायफ्रूट्सचा नमकीन चिवडा बनवणार आहोत। ड्रायफ्रूट्सपासून जर काही गोड पदार्थ बनवले तर ते बऱ्याच जणांना आवडत सुद्धा नाहीत, पण या पद्धतीने जर असा चटपटीत असा चिवडा बनवला तर सर्वजणच आवडीने खातात। हा चिवडा बनवण्यासाठीचा मसाला सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत। हा मसाला वापरून हा चिवडा एकदम छान असा आणि एकदम टेस्टी असा बनून तयार होतो। शिवाय यामध्ये वापरलेले सर्व पदार्थ हे अत्यंत पौष्टिक असे आहेत, त्यामुळे या पद्धतीने तुम्ही सुद्धा असा नमकीन चिवडा बनवू शकता। हा व्हिडिओ न स्किप करता अगदी शेवटपर्यंत पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हा चिवडा बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपण घेतलेले आहे आणि हे सर्व अत्यंत पौष्टिक असं आहे। शिवाय हे भाजण्यासाठी आपण इथे तूप वापरणार आहोत। सर्वप्रथम आपण हा चिवडा बनवण्यासाठीचा मसाला तयार करतो। यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी 2 छोटे चमचे मिरची पावडर घेतलेली आहे, त्याचबरोबर 1 चमचा हळद इथे आपण घेतलेली आहे, 1 चमचा काळी मिरी पावडर इथे मी टाकलेली आहे आणि 1 चमचा ब्लॅक सॉल्ट टाकायचा आहे। त्याचबरोबर आपल्या चिवड्याला कलर छान यावा यासाठी 2 छोटे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेले आहे। त्याचबरोबर 2 छोटे चमचे एवढी आमचूर पावडर आपल्याला इथे टाकायचे आहे आणि ही सर्व टेस्ट बॅलन्स व्हावी यासाठी इथे 1 चमचा एवढी साखर मी टाकलेली आहे। त्याचबरोबर इथे 1 चमचा एवढा चाट मसाला मी टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व मिक्सरमध्ये एकदा छान असं फिरवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण हा मसाला जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवून ठेवू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा बनवण्यासाठी हा मसाला आपण वापरू शकतो। आता इथे सर्व तयारी आपली झालेली आहे। आता आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 मोठा चमचा एवढं तूप टाकून घेतलेलं आहे। हे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। सर्वप्रथम यामध्ये मी बदाम टाकलेले आहेत आणि बदाम अगदी छान फुलेपर्यंत मंद आचेवरती आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। इथे वापरलेल्या ड्रायफ्रूट्सची क्वांटिटी ही आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो किंवा यातील एखाद दुसरा पदार्थ नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही। इथे आपले बदाम छान असे भाजून झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला अक्रोड भाजून घ्यायचे आहेत। मी इथे अक्रोडचे या पद्धतीने असे 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत। हे भाजलेले अक्रोड आपल्याला बदामामध्येच काढून घ्यायचे आहे। त्यानंतर कढईमध्ये मी अजून 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये इथे मी काजू भाजून घेते आहे। इथे आपण अख्खे काजू वापरलेले आहेत, याऐवजी आपल्याकडे जर काजू तुकडा असेल तर तो सुद्धा आपण वापरू शकतो। काजू सुद्धा आपल्याला मंद आचेवरती छान अगदी याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, यामुळे या चिवड्याची चव अजूनच छान लागते। काजू सुद्धा आपले छान भाजून झालेले आहेत। सेम त्याच ताटामध्ये मी ते काढून घेतलेले आहेत। त्यानंतर खोबऱ्याचे मी असे उभे काप करून घेतले होते, ते सुद्धा या कढईमध्ये आपल्याला छान असे गोल्डन कलरवरती भाजून घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला मखाणे भाजायचे आहेत। इथे मी सगळ्यात आधी मखाणे ड्राय रोस्ट करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे फोडणीमध्ये टाकायचं आहे। मखाणे हे अत्यंत पौष्टिक असतात आणि मखाणे गोडाच्या पदार्थामध्ये बरेच जण खात नाहीत किंवा मग ते चिवटसुद्धा होतात, पण या पद्धतीने जर याला आपण असं ड्राय रोस्ट करून घेतलं आणि त्यानंतर याचा चिवडा बनवला तर तो अधिकच चविष्ट लागतो। आता इथे आपले मखाणे सुद्धा भाजून झालेले आहेत आणि त्याच कढईमध्ये मी इथे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे पण आपल्याला मंद आचेवरती अगदी फुलेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत। आता इथे हे सर्व भाजून झाल्यानंतर मी याला थोडंसं मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो मसाला यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आपण किती क्वांटिटीमध्ये हे नमकीन बनवलेलं आहे अंदाजे त्यानुसार आपल्याला यामध्ये हा मसाला मिक्स करायचा आहे। इथे मी ज्या प्रमाणात हे ड्रायफ्रूट्स किंवा मखाणे वापरलेले आहे आणि त्याला पुरेल एवढ्याच प्रमाणात मी इथे याचा मसाला बनवलेला आहे। 2 हातांनी आपल्याला याला छान असं मसाला लावून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला या नमकीनला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी त्याच कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेली मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे। याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या फोडणीमध्ये हा जो आपण मसाला बनवला होता त्यातील 1 चमचा एवढा मसाला मी यामध्ये टाकलेला आहे। हा मसाला आणि मिरची आणि कढीपत्ता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यातील काही मखाणे बाजूला घेऊन ते मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत। असं केल्यामुळे मखाण्याला कलर हा अगदी छान येतो। तर इथे पाहू शकता तुम्ही, याला थोडंसं परतल्यानंतर या मखाण्याला या मसाल्याचा छान असा कलर आलेला आहे।
त्यानंतर त्याच कढईमध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून आणि त्याला मसाला लावून घेतला होता ते सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत आणि याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही याचा कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे। जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा कढीपत्ता आणि मिरची ही छान कुरकुरीत होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे सर्व जिन्नस टाकून घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा मिनिट ठेवल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे नमकीन आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही आपलं हे नमकीन छान असं थंड झालेलं आहे आणि याला कलरसुद्धा अगदी छान असा आलेला आहे। दिसायला तेवढाच सुंदर आणि चवीला मात्र अत्यंत टेस्टी आणि एकदम मजेदार असा हा नमकीन चिवडा आपला बनून तयार झालेला आहे। शिवाय हा चिवडा बनवण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागतो आणि कमी वेळेमध्ये एकदम चविष्ट असा हा चिवडा बनून सुद्धा तयार होतो। त्यामुळे जर कोणी ड्रायफ्रूट्सचे गोड पदार्थ खात नसतील तर त्यांच्यासाठी हा चिवडा एकदम उत्तम असा पर्याय आहे। शिवाय संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये अशा प्रकारचा चिवडा आपण खाऊ शकतो। हा चिवडा एकदम थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद बरणीमध्ये आपल्याला तो भरून ठेवायचा आहे। लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच आपल्याला हा भरून ठेवायचा आहे। त्यामुळे हे सर्व पदार्थ अत्यंत कुरकुरीत आणि खुसखुशीत राहायला मदत होते। त्यानंतर ही बरणी बंद करून आपल्याला ठेवायची आहे म्हणजे जेव्हा हवं तेव्हा आपण यातून चिवडा अगदी सहज घेऊ शकतो। सुद्धा या पद्धतीने हा नमकीन ड्रायफ्रूट्स चिवडा नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।